नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ हा जननी सुरक्षा योजना याबद्दल आहे। तर ही योजना नक्की काय आहे हे आपण बघूया। खासगी रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूती सोबतच सिझेरियनचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये पात्र गर्भवतींच्या मोफत प्रसूती सोबतच केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेतून आर्थिक लाभही त्यांना मिळू शकतो। मागील 11 महिन्यात या योजनेतून महिलांना चांगला लाभ झालेला आहे। तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे, तर माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना आहे। या योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो। जननी सुरक्षा योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे, तर जननी सुरक्षा योजनेचा अर्ज घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता किंवा खालील प्रमाणे ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करू शकता। गर्भवती महिलांना ऑनलाईन फॉर्म प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला योजनेची ऑफिशियल वेबसाईट जाऊन त्यामध्ये फॉर्म डाउनलोड करून घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून महिला आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा। या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल, तर जननी सुरक्षा योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच SBT द्वारे थेट पैसे जमा केले जातात। यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या आधार कार्ड हे बँकेशी लिंक्ड असणे गरजेचे आहे। तर मैत्रिणींनो, प्रसूती जर घरी झाली तर 500 रुपये मिळणार आहेत। त्याचप्रमाणे शहरी भागातील रुग्णालयांमध्ये प्रसूती झाल्यास 600 रुपये, ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये प्रसूती झाल्यास 700 रुपये आणि सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास 1500 रुपये मिळणार आहेत। तर याच प्रकारे अटी आणि शर्ती काय आहेत, तर दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता आणि दारिद्र्य रेषेखालील ते नसले तरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील आहेत तरी सुद्धा त्यांना लाभ मिळेल। सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्षे असावे। सदर योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील, म्हणजेच 2 अपत्यांपर्यंत या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता, त्यानंतर नाही। तर 8 महिन्यात मध्ये 2369 महिलांना महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यानुसार आकडेवारी ही दिली गेली। तर मैत्रिणींनो, शासनाने आपल्यासाठी ही एक अत्यंत उपयुक्त अशी योजना आणलेली आहे आणि जर मैत्रिणींनो तुम्ही नजीकच्या काळात प्रसूतीसाठी कोणते हॉस्पिटल्स किंवा दवाखान्यांमध्ये नोंदणी करत असाल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या। या योजनेबद्दल माहिती विचारा, फॉर्म भरा आणि कृपया लाभ घ्या। तर हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत, त्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा ज्यांना हा खरंच गरजेचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।